Hello. So today is 22 April, and in the search of a perfect car for us as a family car, we, I am taking a test drive of Renault Duster. Okay, so the guy and the vehicle from showroom is downstairs. I am currently heading there. Okay, so we'll see how do I like it. We'll go on a short test drive around the block. uh, I'll explore future features and everything about the car, and फिर देखते हैं क्या होता है. ठीक है, क्योंकि अ, बहुत कुछ सुना है इस कार के बारे में, बहुत कुछ सुना है. सो विल सी, है ना, की ही गाडी आपल्यासाठी परफेक्ट असते की नाही बघत. वी विल सी. आय होप टू गेट अ गुड इन डेप्थ ओव्हरव्ह्यू ऑफ अ कार, पण बघूयात जेवढे डिटेलमध्ये भेटेल तेवढं चांगलं. ऑलराईट. ही शुड बी आउटसाइड द गेट. यू डोंट माइंड मी रेकॉर्डिंग, राईट? हे कोणते 1.3 टर्बो? ॲक्च्युली आम्ही काही फीचर्स वगैरे काही जास्त बघितलेलं नाही आहे, आणि मी बी एखादा यूट्यूब व्हिडिओ बघितला असेल, एक 1 or 2 गगन चौधरी वगैरे. बट अपार्ट फ्रॉम दॅट काही एवढं काही माहीत नाही आम्हाला. 18 इंच टायर, 212 mm ग्राउंड क्लिअरन्स, फंक्शनल रूम बार सेटअप, 50 kg लोड कॅरिंग. हे ओल्डर व्हर्जनमध्ये पण फंक्शनल होते ना? फंक्शनल आपले सर्व रेनोच्या गाड्याला फंक्शनलच येतात, फक्त बेस सेकंड बेसला विदाउट फंक्शनल. वगैरे आपले इंडियन लोकांच्या आता प्रेफरन्समुळे त्यांना काही फीचर्स टाकायला लागले नाही का, दिसण्यासाठी किंवा याचं सनरूफ वगैरे. बट युरोपियन याला एवढं काही विचित्र फीचर्स नाही आहेत ना. ती खूपच अशी एकदम फंक्शन जेवढे फंक्शनल आहे तेवढे लुक छान आहे बरं का. आणि ही थोडी जास्त स्क्वेअर्ड वाटते, ओल्डवाली थोडीशी अशी वरती नॅरो आहे. करेक्ट. ओल्ड बरं वेट लुक राईट. अच्छा अच्छा, ओके ओके. ओल्डवाले सगळे हॅल्जनच होते ना? हां, 2013-14 होते. नंतर 16-17 कलर ऑप्शन्स कोणता आहे हा, आणि किती आहेत? व्हाईट, ब्लॅक, सिल्वर, रेड, ब्लू आणि भरपूर आहेत मग. आणि हे असं काही नाही आयकॉनिक एडिशन लिमिटेड आहेत वगैरे? आयकॉनिकचं नाही, लिमिटेड म्हणजे त्यामध्ये लिमिटेड फक्त कसं राहतं, हे येल्लो जे बॅजिंग आहे, विमल रूप बर्सवर जे डस्टर नाव आहे ते फक्त लिमिटेड एडिशन. नाही, पहिल्या किती 1000 कार्स 2000 कार्स तसं असं काय आहे? पर्टिक्युलर आणि ते जसे ऑर्डर देतील तसं आहे का? मे बी ड्युरेशनवर असं नाही, 6 4-5चे महिन्यामध्ये? बुकिंग येते, जे कस्टमर प्रिफर करतायत त्यांना. अच्छा अच्छा, ओके. ठीक आहे. नाईस नाईस. बूट बघू शकतो? लॉक आहे की नाही? पॉवर ही कोणाला आहे? प्रत्येक व्हेरियंटला आहे की फक्त टॉपचे? ते तुम्हाला टेक्नोपासनं भेटतं. टेक्नोपासनं का? टेक्नो म्हणजे आता व्हेरियंट यांचं कसं आहे? ऑथेंटिक इव्होल्युशन, टेक्नो प्लस आणि आयकॉन. ओके. डिलिव्हरी वगैरे काय एक्सपेक्ट डिलिव्हरी आता आम्ही मागे विचारलेलं बरं का, की एक हायब्रिडमध्ये पण येणार आहे, पण ते म्हणतात दिवाळीपर्यंत. सो मग आता जर हिची आता बुकिंग केली तर ही दिवाळीपर्यंत येऊन जाईल. हायब्रिड बुकिंग नाही अजून. हां, ती तेव्हा येणार आहे. पण जर 1.3 आम्ही आत्ता बुक केली तर मग ती दिवाळीपर्यंत येणार असं काहीतरी आहे. अजून किती जाते ही ऑन रोड? ऑन रोड नाही कशी ऑटोमॅटिकच बघतो ना. नाही, मॅन्युअल समजा टॉप मॉडेल बघायचं असलं 20.5 लाख. 20.5. आता मी ऑटो घेऊन आलो. ओके ओके. ऑटोच म्हणजे चालतं. आय थिंक टेस्ट ड्राईव्हला मॅन्युअल्स नाही भेटत ना आजकाल, आहेत का? ओके ठीक आहे, कधी मला तिकडे राऊंड झालं तर मग मी ती वगैरे घेऊ.
60-40 स्प्लिट आहे ना? 60-40 split. ओके. हंप आहे जुन्या व्हर्जन सारखाच ना? इथे मध्ये हा टनल, दिवाळीची टनल असते मध्ये हंप. जुन्या साईडला जुन्यावालीला पण होतं आय थिंक. 2 टाईपची AC आहे मागे, आयसोफिक्स आहे. कम्फर्टेबल आहे ना. त्याला स्विचेस वगैरे नाही का असं? ऑटोमॅटिक आहेत का? सॉफ्ट टचमध्ये डोर ओपन आहे त्यामुळे ते अच्छा अच्छा, ओके ओके. व्हॉल्यूम रॉकर्स आहेत का? व्हॉल्यूमचं इकडे. ओ अच्छा, ओके 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 ओके. हे बघितले तर ड्रायव्हर डिस्प्लेचे कंट्रोल्स आहे, हे तुमचे अडॅप्टिव्ह कंट्रोल. हे थोडं यूज टू व्हायला तर आहे मग. हे MIDचं आहे आय थिंक, राईट? डिस्टन्स, ओके. TPMS, इको मॉनिटर. हे टॉप मॉडेलच आहे ना? हां. जस्ट ऑटोमॅटिकमध्ये आहे. ओके. अपार्ट फ्रॉम हे बाकी काही डिफरन्स नाही ना? सेंटर कन्सोल मॅन्युअलचा चेंज आहे पूर्ण. हा थोडासा चेंज होईल. समजा इथे हे थोडं मागे असेल, येतो ह्याला इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक येतो. थोडं मागे असेल, हे थोडं खाली असेल, आणि समजा हे खाली असेल. खाली येते भरपूर. राईट राईट राईट. सी टाईप USB, चार्जिंग. दिस इज बेटर. डॅशगॅम वगैरे त्याच्यासाठी खूप बेटर आहे. देन AC हे ऑटो ACचं फंक्शन आहे. फास्ट ऑटो सॉफ्ट ते फॅन स्पीडचं कंट्रोल. हे सगळ्यात बेटर आहे. हे मला खूप आवडतं. ड्राईव्ह मोड्स वगैरे कुठे आहे? ड्रायव्हिंग मोड स्क्रीन आहे. ओके. इको, कम्फर्ट, पर्सन, 3 ड्रायव्हिंग मोड. इको म्हणजे फ्युल इफिशियंट, कम्फर्ट म्हणजे थोडी पॉवर येणार का? नॉर्मल. पर्सन म्हणजे स्पोर्ट. ते कन्फिगर वगैरे करायला लागतं का? नाही त्याला नाही, फक्त टच ऑटोमॅटिकली ना? ठीक आहे. QI 360. 360 तुमचं 10 अबाव स्पीड झाली तर बंद होतं. हा फ्रंट आहे. हे साईड 360. Oh, this is nice. Wow. Nice. फंक्शनल आहे बऱ्यापैकी सगळंच. नाईस नाईस. असं काही वेगळं विचित्र फीचर नाही ना यामध्ये? नाही. ओल्डवाली मी डिझेलमध्ये चालवलेली आहे, बट ऑब्विसली तिला व्हायब्रेशन्स वगैरे आहेत डिझेल इंजिनला. व्हायब्रेशन देणार. डिझेलला इंजिन नाहीच, व्हायब्रेशन राहणार. राईट, करेक्ट. याचं फ्युल इफिशियन्सी वगैरे काही आलेत का नंबर्स? ऑटोमॅटिकची 18 आहे. ऑटोमॅटिक 18. ओके. मॅन्युअल थोडी जास्त आहे. हे कोणतं आहे आपलं? टॉर्क कन्व्हर्टरवालं आहे की नॉर्मलवालं? DCT आहे. DCT आहे का? ट्रान्समिशन. ओके, मग आय थिंक मॅन्युअलला जास्त असेल ना? राईट 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 राईट. राईट तर मस्त कम्फर्टेबल आहे. हो, इथे पण ऑडिओ बटन ते. नाईस. तिथे स्क्रीन ऑफ होते ना? मिनिमल. नाईस नाईस नाईस. थोडं ब्लाइंड स्पॉट्स वाटते बरं का मला. हा मला आय थिंक मिरर इकडे. हां, DCT ट्यून चांगलं आहे बरं का हिचं. DCT जर आपण टाटाचं चालवलं ना, त्यामध्ये असं फील होतात जर्क शिफ्टिंग. की आय थिंक मी त्यांची डिझेल चालवली होती म्हणून काय माहिती. आणि DCT टाटाचे आहेच थोडे जर्की आहेत. जर्क फील होतच पलीकडे टाकू जरा मोकळ्या रस्त्याला. कुठं? ते समोर परत आहे का रोड जायला? आय थिंक युटर्न घ्यावं लागेल,
बट नाही इकडूनच घेऊन येतो म्हणतो. परत अजून एक जायचं आहे मला बाहेर. परत अजून एक आहे ठीक आहे शेतीचा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नो इश्यू. मग जरा एम टी रोड बघायचा होता ब्रेक्स वगैरेसाठी पण ठीक ब्रेक वगैरे आहे रिस्पॉन्स होल्ड करून ठेवलं परत ड्राईव्हला जाणार. आंधळी जनता असते. ओव्हरऑल आवडली बरं का मला. लेट्स सी. टेक्नो वेरियंट बघताय तर टेक्नो वेरियंट पण व्हॅल्यू फॉर मनी. त्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा, लेवल 2 ADAS, लेदरेड सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, लंबर सपोर्ट लेद हे येत नाही त्यामध्ये. 6 यात आहेत ना. हां इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल सीट्स येत नाही. बाकी सर्व येऊन जातं तुम्हाला. पोस्ट ऑफ स्टॉप बटन येतं, सनरूफ, स्क्रीन, इलेक्ट्रिक पॉवर टेलगेट, फॉग लॅम्प्स, LED रिफ्लेक्टर हेडलॅम्प्स हे सर्व येऊन जातं त्यामध्ये. ओके ओके ओके. हे छान आहे बरं का अंदाज गाडीचं यायला. बोनेटच्या लाईन्स वगैरे त्याच्यामुळे नाईस. इकडे काय आहे पी म्हणजे पार्किंग ब्रेक येतो, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक. अच्छा ते पण आहे बाय डिफॉल्ट तुम्हाला दोन्हीकडे दिलेलं आहे. ओके ओके ओके. समजा से काही गाड्यांवर फीचर असतं आपण बंद केलं आणि हे पार्किंगला टाकायचं विसरलो तर ऑटोमॅटिक पार्कवर जाते. होत जातं. लॉक झालं होते का? करताय तुम्ही गाडी तर ऑटोमॅटिकली हां परफेक्ट. आय थिंक बूट आहे आणि आय थिंक ऑटो स्टार्ट अँड स्टॉपचं बटन आहे. स्टॉप ॲक्टिवेशन, ऑटो होल्ड पण आहे. इथे वायरलेस चार्जिंग वगैरे पण येते का? वायरलेस चार्जर आहे. कूल कूल. शेड्सचं वेगळं आहे आणि याचं कर्टनला वेगळं वेगळं आहे आणि ग्लाससाठी वेगळं आहे. बोला की ही काय आलोयच गेटमधून बाहेर येतं मग. गेटमधूनच बाहेर बाहेर येतं. वरती नेमकं बेबी झोपलेलं आहे आमचं, नाही तर मग आमची वाईफ वगैरे पण आली असते बघायला. बाय डिफॉल्ट हेच प्रेस करायचं. अच्छा हे सगळे बाय डिफॉल्ट हे प्रेस केलं की तुमचं ते राहतं. सनवायझर येतं आणि तुम्ही दोन्ही साईड. सिएराला बघून यांनी बऱ्यापैकी फीचर चेंज केले बरं का. हां आम्ही युरोपियन व्हॅरियंटचं हे बघितलं होतं. याचे बटन्स कुठे आहेत? ते खाली आहेत काय? अच्छा अच्छा. हे मस्त फीचर आहे बरं का. आपल्याला उलट हे फीचर जास्त इम्पॉर्टंट आहे इंडियन क्लायमेटमध्ये.